ज्यावेळेस हरिताचं बटन निघाल त्यावेळेस आहे ना 2 दिवस सलग गारा आणि पाऊस झाला. मग त्यावेळेस नेमकी ही व्हरायटी बटन मध्ये होती. या पावसाने हिच्या बटनाचा शेप काही असा चेंज झालेला नाही. करपा किंवा घाण्यात येतो ना तो प्रकार याच्यामध्ये घडलेला नाही. पुढच्या वर्षी आम्ही आता समर मध्ये 100% लावू नाही का, कारण हिट मध्ये बाकीच्या व्हरायटी आहेत ज्या त्या दम धरत नाही आणि ही बऱ्यापैकी दम धरते. नमस्कार, माझे नाव सोनवणे सूरज रामदास, राहणार राजापूर, तालुका संगमनेर. मी ॲग्रोव्होल्टिक फार्मिंग 6-7 वर्षापासून करतोय. आता रिसेंटली ही नवीन व्हरायटी आहे हरिता म्हणून, त्यावेळेस ही ट्रायल बेसवर लावली होती, पण हिचा पण रिझल्ट चांगला आलेला आहे. आपल्याला रिझल्ट मध्ये इथं शेप एकदम फॉर्म एकदम चांगल्या प्रकारे शेप आहे. याच्यावर टेम्परेचर काही परिणाम झाला नाही. झाड पण चांगल्यापैकी डेव्हलप झालेले. तर सगळा माल हा सुगी, झोमॅटो, द्रोणागिरी, बिग बास्केट या मॉलला टाकतो आपण. त्या पद्धतीने त्या मॉल हा माल चाललेला आहे हरितीचा. व्हरायटी पण छान आहे, कमी दिवसामध्ये डेव्हलप होत नाही का. आणि याला आम्ही लिक्विड खतांचा रेग्युलर यूज करतो, तसं केलेला आहे. हिट मध्ये बाकीच्या व्हरायटीचा कलर रेड होतो नाही का. आपल्याला जी ग्रीनरी पाहिजे ना, किंवा कस्टमरला पण हिरवाच माल पाहिजे, तो ग्रीनरी टिकून राहत नाही. टेम्परेचर 35च्या प्लस गेलं का जो वरून जो आपला ग्रीनरी रेडिश व्हायला सुरुवात होती. रेडिश होतो किंवा जे बटन निघतं ना ते मोठ्या साईज मध्ये निघतं आणि त्याचा शेप चेंज होतो. तो शेप आणि कस्टमरला जी ग्रीनरी ती महत्वाची. ग्रीनरीसाठी तर मला हरिता बेस्ट वाटली व्हरायटी. त्याला माझं म्हणणं आहे, तर आपलं हिट जर मार्च नंतर चेंज होतं ना त्यावेळेस आपण हरिता लावायला पाहिजे.